माझे पप्पा मला चेंबूरला घेऊन जायचे. त्यांच्या BPCL कॉलनीमध्ये एक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स होता. तिकडे आम्ही स्विमिंगला जायचो आणि त्यानंतर 2006मध्ये नेहरू जिमखानामध्ये एक मिशन 2010 म्हणून एक त्यांचा एक हे होतं, मिशन होतं. त्याच्यात ते लोक स्विमर्स किंवा कुठलेही ॲथलीटना अडॉप्ट करायचे आणि सो दॅट दे कॅन परफॉर्म फॉर 2010 कॉमनवेल्थ गेम्स. त्याच्यासाठी त्यांना प्रिपेअर करणार होते आणि मी खूप छोटा होतो त्यावेळेस 2006मध्ये आणि थ्रू अ बॅटरी टेस्ट आय वॉज सिलेक्टेड इन टू फुटबॉल. फुटबॉल? येस. हां. मी फुटबॉलमध्ये सिलेक्टेड होतो आणि पण ती टीम जी होती नेहरू जिमखानाची, एव्हरीवन वॉज ओल्डर टू मी. सगळे माझ्यापेक्षा खूप मोठे होते. त्याच्यामुळे मला मग स्विमिंगमध्ये टाकलं गेलं. अच्छा, म्हणजे तू फुटबॉलला तू लहान होतास म्हणून तुला स्विमिंगमध्ये म्हणून स्विमिंगमध्ये टाकलं गेलं. बरं, म्हणजे तोपर्यंत तू कॉम्पिटिटिव्ह स्विमिंग केलंच नव्हतंस? नाही. बरं, दॅट वॉज अ स्टार्ट. पण मग तू ते सिरियसली घेतलं का? स्टार्टिंगला नाही, मी स्टार्टिंगला बिलकुल सिरियसली नव्हतं घेतलं. पण मग सिरियसली कधी घेतलंस पोहण्याला? सिरियसली मी माझा जेव्हा पहिला मेडल आला, पहिलं मेडल आलं? हां, डिस्ट्रिक्टमधनं मी झोनला क्वालिफाय झालो. रायगड डिस्ट्रिक्टमधनं मी स्विम करत होतो, त्यानंतर मी झोनला क्वालिफाय झालो. आता मला तू सांग की त्यावेळेला तू म्हणजे हे जे टँकमधलं स्विमिंग असतं ते सोडून ओशन स्विमिंगकडे कसा वळालास? इट वॉज व्हेरी विजिबल की जसे इव्हेंट मोठे होत होते तसं माझा परफॉर्मन्स वॉज बेटर देन अदर्स. 50 मीटर फ्रीस्टाईल वॉज माय म्हणजे वीकेस्ट इव्हेंट. स्प्रिंटिंग वॉज माय वीकेस्ट इव्हेंट. 100 मीटर्स आय वॉज लिटल बेटर. देन 200 मीटर्स आय वॉज मोर बेटर. त्याच्यानंतर 800 मग 1500 विच इज द लॉंगेस्ट स्विमिंग पूल इव्हेंट आय वॉज बेटर देन अदर्स. आणि त्यानंतर मग आय गिव्ह इट अ ट्राय फॉर ओपन वॉटर स्विमिंग. पण ओशन स्विमिंग कसं वेगळं असतं रे टँक स्विमिंगपेक्षा? इट्स कम्प्लिटली डिफरंट. एक मजा असते, एक ॲड्रेलिन रश असतो तिकडे, रिस्क फॅक्टर असतो कंटिन्यूस. यू लिव्ह इन द एज ऑफ युअर लाईफ. कधी काही होऊ शकतं. यू आर ॲट द एज ऑफ द लाईफ. तुम्ही काही कधी होऊ शकतं. जसे डेंजरस थिंग्स पण आहेत तसे ब्युटिफुल थिंग्स पण आहेत. मी जेव्हा US ला कॅटलिना स्विम करत होतो, कॅटलिना स्विम रात्रीच्या 10 वाजता स्टार्ट होतं. तर तेव्हा बायोल्युमिनस प्लँक्टन्स ते जेव्हा मी कॅटलिना स्विम करत होतो तेव्हा ते ड्युरिंग द नाईट स्विम माझ्या खाली ते ऑल द टाईम होते. म्हणजे तुला ते दाखवत होते रस्ता? हां, इट वॉज विजिबल. बायोल्युमिनस प्लँक्टन्स वे विजिबल ओव्हर देअर. आणि ते इट वॉज अ डिफरंट व्हेरी ब्युटिफुल सिनारिओ. तिकडे पूर्ण नेचर दिसत होतं. एक फुल मून, मग बोटवरती फक्त लाईट स्टिक्स आहेत, इट्स डार्क आणि खालनं बायोल्युमिनस हे आहेत, प्लँक्टन्स आहे, समुद्र आहे मोठं. इट वॉज ब्युटिफुल ऑल्सो. सो इट्स नॉट ऑलवेज डेंजरस बट इट इज ब्युटिफुल ऑल्सो. ओजसकडे येऊया. ओजस, मला आधीपासून असं प्रश्न तुला विचारावं असं वाटतोय की साधारणतः आपण व्हिडिओ गेम्स खेळतो किंवा मग त्यातल्या त्यात क्रिकेट फुटबॉल खेळतो, हे अचानकपणे चेसकडे कसा काय वळला असतो? मी फर्स्ट स्टँडर्डमध्ये होतो तेव्हा मी सगळं खेळायचो, क्रिकेट फुटबॉल. पण मग आजीने मला एक दिवस चेसला इंट्रोड्यूस केलं. बरं. हां, तिने असे रूल्स दाखवले आणि मग जसं मी मोठा होत गेलो तसं मला ते स्ट्रॅटजी, प्लॅनिंग आणि त्याच्यामध्ये नेहमी इंटरेस्ट होता. एक मिनिट, तुला ती स्ट्रॅटेजी वगैरे असते हे कितवीत कळलं? 6th-7th मध्ये कळलं. म्हणजे तितके वर्ष तू खेळत होतास? खेळत होतो पण विदाऊट अंडरस्टँडिंग. कॉम्पिटिटिव्ह खेळावं असं कधी वाटलं तुला? ते ॲक्च्युली मला फर्स्ट कॉम्पिटिशन नंतरच वाटलं. पण मग हे तुला जेव्हा जाणवलं ना की आपण कंटिन्यू करावं, म्हणजे पहिली मॅच तर मजेत झाली, पण त्याच्या पुढची मॅच आठवतीये मग तुला की जेव्हा तुला वाटलं की आता खेळावं आपण? हो, पुढची मी केरलामध्ये खेळलो होतो. केरळामध्ये? हो. थोडापुझा म्हणून केरलामध्ये एक गाव आहे, तिकडे खेळलो. तिकडे मी फर्स्ट राऊंडच एक केरलाच्या सिनियर प्लेअर म्हणजे रेप्युटेड प्लेअर बरोबर खेळत होतो आणि तो गेम माझा एक 4 तास चालला. 4 तास? हो. आणि तू कितवीत होतास? मी 7वीत वगैरे. 7वीत होता. आणि तो सिनियर प्लेअर होता? हो, सिनियर प्लेअर होता. सो 4 तास झाला आणि खूप फाईटनंतर ॲक्च्युली मी जिंकलो तो गेम. तो सॉर्ट ऑफ अनएक्सपेक्टेड होतं सगळ्यांनाच. अच्छा. मॅचच्या आधी टेन्शन येणं किंवा असं काही होतं का रे त्यावेळेला, किंवा असं असतं का म्हणजे मॅचच्या? मला टेन्शन येत नाही कारण की मी ते चॅलेंजच बघतो आणि मला ते चॅलेंजने ते खेळायला अजून चांगलं वाटतं की हे मला ओव्हरकम करायचं आहे. तर मला आवडतं ते करणं. म्हणजे तुला टेन्शन आवडतं? हो. वा.
हां, टेन्शन आवडणारे कमी असतात ना आपल्या सगळ्यांच्या मध्ये. आपण सगळे नको बाबा टेन्शन. तुला पण विचारू आपण की टेन्शनच्या बाबतीत तुझं मत काय आहे? तुला मोठं चॅलेंज घेताना टेन्शन येतं का? तू त्याच्यावरती मात कशी करतोस? मी ॲक्च्युली खूप एक्सायटेड असतो. माझा पहिला इंटरनॅशनल स्विम होता इंग्लिश चॅनल. तेव्हा मी एवढं एक्सायटेड होतो की कधी मी पाण्यात उतरतो आणि कधी स्विम स्टार्ट करतोय. बिकॉज इट्स अ वेट, म्हणजे तो आपण चांगला वेदरसाठी आपण वेट करतो आणि पायलटचं डिसिजन असतं केव्हा घेऊन जायचं. तो आय डोंट नो वेन आय एम गोईंग, सो आय एम ऑलवेज एक्सायटेड की ह्या टाईम पिरियडमध्ये मी कधीही जाऊ शकतो. अँड दॅट नीड टू जस्ट स्विम इट ब्रिंग्स माय एक्साइटमेंट लेवल टू अनदर लेवल. आणि म्हणजे तुम्ही दोघेही जण खूप वेगळे आहात हा, की तुमच्यासमोर चॅलेंज दिसलं की ते एक्साइट होतात. पण आता मी तुलाही विचारतो, नंतर तुलाही विचारणार आहे की चॅनल स्विम करण्यासाठी तयारी कुठली कुठली करावी लागते, आणि मग तूही सांग की आता तू तयारी कशी कशी करतोस. मी जे मेथड यूज करतो ते ओपन वॉटर ऑल ओव्हर द वर्ल्ड कोणी यूज नाही करत, बिकॉज इट्स डिफिकल्ट. हां, मी स्विमिंग पूलमध्ये मोस्ट ऑफ द टाइम ट्रेन करतो. whereas other swimmers all over the world train in open water throughout the year to have an edge over others. So me, I use other reverse strategy की मी स्विमिंग पूलमध्ये थ्रूआउट द इयर स्विम करतो. आय वर्क ऑन माय स्ट्रेंथ आणि पॉवर आणि स्पीड वर्क. आणि त्यानंतर बिफोर द स्विम मी 2 ते 3 महिने आधी जातो माझ्या स्विमच्या टू ॲक्लमटाईज टू द कोल्ड टेम्परेचर. सो आय मेंटेन माय स्पीड वायल आय ट्रेन थ्रूआउट द इयर. आणि त्यानंतर मग ॲरोबिक कॅपॅसिटी माझी ह्याच्यात वाढते जेव्हा 2 महिन्यात. जिम वगैरे सुद्धा करावा लागतो. हो, मी क्रॉसफिट करतो. ते रिक्रिएशनल जिमसारखं नसतं, इट्स कम्प्लिटली डिफरंट. रिअल फिटनेस जे असतं ते नो आयसोलेशन वर्क ॲट ऑल. मला एकच गोष्ट सांग की दिवसातला या सगळ्याला किती वेळ जातो? 7 ते 8 तास किती असू 8 शकतं. तास स्विमिंगचं ट्रेनिंग, हां, जिम 2 तास. पण मग त्याच्यामध्ये स्टडी करण्याचं लक्षात राहतं. हो, स्पोर्ट्समध्ये असल्याचा ॲडव्हान्टेज हा आहे की युअर माइंड इज ॲक्टिव्ह ऑल द टाईम. बरं, यू हॅव टू पुट इन लेस एफर्ट्स टू स्टडी मोर. ओजस तुझं शेड्यूल कसं असतं? मी जेव्हा स्टार्ट करतो माझे पहिले 6 ते 8 तास माझं ट्रेनिंग चालतं आणि कधीकधी मी माझ्या कोचेसबरोबर ट्रेन करतो. ओके, ते पण खूप चालतं. तुलाही काही फिजिकल ॲक्टिव्हिटी करावी लागते का? हो, फिजिकल ॲक्टिव्हिटी करावी लागते कारण की गेम्स खूप लाँग चालतात, 5 तास 6 तास. तर मग मेंटली फिट राहायला लागतं की कारण की नेहमी अलर्ट राहून ते विचार करायला यायला पाहिजे. तर मी पण रोज असं सायकलिंग करतो आणि जिममध्ये पण थोडा टाईम घालतो. बऱ्याच जणांच्या मनात प्रश्न असेल म्हणून की स्पेशल डाएट काही असतो का? स्पेशल डाएट ॲज सच काय नाही, असं नाही, पण कंट्रोल्ड डाएट. पण कंट्रोल्ड डाएट असतो. तू काय करतोस? मी पालिओ डाएट फॉलो करतो. कुठलं? पालिओ. बरं, ते काय पालिओ असतं? डाएट इज अ डाएट विच इज फॉलोड फ्रॉम आवर अँसेस्टर्स. बरं, त्याच्यात इट इन्व्हॉल्व्स मोर ऑफ अ बॉइल्ड व्हेजिटेबल्स, बॉइल्ड चिकन. बॉइल्ड खायचं, हां त्याला चवच नसते असं म्हणतात. हां, यू कॅन बी लिटल क्रिएटिव्ह. यू कॅन बी अ लिटल क्रिएटिव्ह. दॅट वर्क्स. म्हणजे तुम्ही ग्रिल करू शकता काही instead of ग्रिल boil. करता. बरं, असं सगळं करून मला ना इंग्लिश चॅनलचा तुझा अनुभव जरा सांगशील? इंग्लिश चॅनल मी सकाळच्या म्हणजे 3 AM ला स्टार्ट केलेलं. 3 AM, पहाटे 3 वाजता. 3 वाजता. मी 1 वीक मी वाट बघत होतो स्विमची. वी वर लुकिंग फॉर अ गुड वेदर. चांगला दिवस आम्ही वाट बघत होतो आणि त्या दिवस एक्सपेक्टेड होतं की वेदर इज गोइंग टू बी रिली नाईस आणि फ्लॅट वॉटर असणार. एव्हरीथिंग वॉज, एक्सपेक्टेशन्स वे गुड. आणि त्यानंतर त्या दिवशी 12 स्विमर्स बाहेर निघालेले फ्रॉम इंग्लंड टू स्विम टू फ्रान्स. फ्रॉम इंग्लंड टू फ्रान्स. हां, अँड आय वॉज द लास्ट वन टू स्टार्ट ऑफ. आणि त्यानंतर मग मी जेव्हा स्टार्ट केलं स्विम आणि दर तासाला मी फीड घेतो पाण्यात. तर एव्हरी आवर विदिन 20 सेकंड्स आय नीड टू कन्झ्युम माय फीड. थांब 20 सेकंदात तो फीड संपवायचा आहे. हो, आणि तुझा हात बोटीला लागता कामा नये असं काहीतरी आहे ना? हो. बोटीला जर का हात लागला किंवा तुम्ही काय ग्रॅब केलं तर दॅट विल बी डिस्क्वालिफिकेशन. हां. आणि त्यानंतर मी स्विम स्टार्ट केलं आणि वेदर वॉज टेरिबल. वेदर एकदम खराब होता आणि 5 मीटरच्या लाटावर जसं मी सांगितलं आणि इट वॉज कम्प्लिटली बँगिंग मी.
आणि त्यानंतर मग मला पायलटने सांगितलं की 3 तासानंतर वेदर विल बी गुड. मग 4 तास गेले, त्यानंतर सुद्धा वेदर काय ठीक होत नाही आहे. बरं. आय प्रिपेअर्ड माय सेल्फ मेंटली की आता ह्याच वेदरमध्ये कसंही करून स्विम कम्प्लीट करायचंच आहे. आणि नो मॅटर वॉट हॅपन्स आय एम नॉट गोइंग टू गिव्ह अप. आणि मला जेव्हा मी ट्रेन करत होतो, मला एक लिगामेंटचा जो टेंडर आहे हॅमस्ट्रिंगला, तो रप्चर झालेला ड्युरिंग द ट्रेनिंग. आणि पेन किलर वोर ऑफ. त्याच्यानंतर पेन किलर काम नव्हता करत. आणि आफ्टर 2 hours द पेन स्टार्टेड इन माय राईट लेग. आफ्टर 2-3 hours द पेन वॉज स्टार्टेड टू इन्क्रीज. सो माझा राईट लेग वॉजंट वर्किंग. सो आय वॉज जस्ट स्विमिंग ऑन माय शोल्डर अँड ऑन माय लेफ्ट लेग. आणि त्यानंतर 5th hourच्या फीडला जेव्हा मी फीड घेत होतो, पाणी द वेव्स वर सो हाय दॅट बोट केम ऑन टू मी. आणि बोटचा जो प्रोपेलर होता तो माझ्या दुसऱ्या पायाला लागला. बरं. आणि मग त्यानंतर माझे दोन्ही पाय काम करायचे थांबले. तर इट वॉज ऑल ऑन द शोल्डर स्ट्रेंथ. टोटल डिस्टन्स किती माइल्स आहे? 35 kilometers. 35 किलोमीटर्स. तर त्यानंतर मग मी कंटिन्यू करत गेलो स्विम. आणि बिकॉज आय वॉन्टेड इट व्हेरी बॅडली. कारण की सगळ्यांच्या एवढ्या आशा होत्या माझ्यावर. अँड पीपल वेर चिअरिंग मी अप. बोटवरती मम्मी होते, पप्पा होते आणि बहीण होती. आणि त्यानंतर 10th hour पर्यंत इट वॉज ऑल फिजिकल. बट आफ्टर 10th hour इट वॉज ऑल मेंटल. की माझ्या डोक्यात फक्त एकच गोष्ट होती की मी स्वतः गिवअप नाही करणार आहे. आयदर द पायलट पुल्स मी आउट ऑर आय कोलॅप्स इन द वॉटर. बट मी बाहेर स्वतः नाही निघणार आहे. आय नीड टू कम्प्लीट इट एनी हाऊ. अँड आफ्टर 12 hours 42 minutes आय फायनली कम्प्लीटेड द स्विम. तू पण आता खूप मॅचेस अशा खेळलेला आहेस. काही तुला मेमोरेबल मॅचेस अशा आठवत आहेत का? पहिली मॅच जी मला आठवते ती मी ग्रँडमास्टर संदीपन चंद्राबरोबर खेळलो होतो मुंबईमध्येच, मेयर्स कप या जूनमध्ये. ती फर्स्ट राऊंडच होती टुर्नामेंटची आणि मी त्याच्याबरोबर खेळत होतो. तो पण खूप लाँग गेम झाला आणि हा माझा वन ऑफ द फर्स्ट ग्रँडमास्टर्स आय वॉज प्लेईंग. तर खूप लाँग गेम झाला, 5 तास झाला हा गेम. आणि मी काहीतरी नवीन मूव्स केल्या होत्या ओपनिंगमध्ये गेमच्या. तो ही वॉज सरप्राईज्ड. तर 5 तासानंतर फायनली तो गेम ड्रॉ झाली. तर ग्रँडमास्टर बरोबर ड्रॉ गेम करणं वॉज इट सेल्फ अन अचिव्हमेंट फॉर यू. बर, मला सांग पुढचे बेत काय? पुढे आता ह्या वर्षी मी जे स्विम केलं तो अपूर्ण राहिलेला. मी आयर्लंड टू स्कॉटलंड मला स्विम करायचं होतं. आयर्लंड टू स्कॉटलंड अपुरं राहिलेलं आहे. त्यावेळेला तू स्वतःला काय सांगितलंस? स्टार्टिंगला खूप त्रास झाला मला. आणि मी जो स्विम केला इट वॉज म्हणजे माझ्या कंट्रोलमध्ये नव्हता तो. वॉट एव्हर हॅपन्ड मी स्वतः कोलॅप्स झालेलो स्विम करता करता. पण जसं मेंटॅलिटी इंग्लिश चॅनलला होती तीच मेंटॅलिटी माझी इकडे होती. काहीही झालं तरी तो गिल्ट नको पाहिजे मनात की मी अटेम्प्ट नाही केला आणि मी स्वतः बाहेर निघालो. मी कोलॅप्स होईपर्यंत मी स्विम करत राहणार आहे. काहीही झालं मला फरक नाही पडत. मला कसंही करून कंप्लीट करायचं आहे. मार्टिन लुथर किंग ज्युनियर त्याची एक खूप मोठी म्हण आहे, इफ यू कांट फ्लाय रन, इफ यू कांट रन वॉक, इफ यू कांट वॉक क्रॉल, बट कीप मुव्हिंग फॉरवर्ड. तेच एक माझ्या डोक्यात सारखं असतं. क्या बात. तुझे काय पुढचे प्लॅन्स? मला वर्ल्डच्या टॉपमध्ये जाऊन खेळायचं आहे. पण आता इमिडिएट गोल माझा आहे ग्रँडमास्टर होणं. तुझे जे कोचेस आहेत त्यांचा आणि पेरेंट्स आहेत त्यांचा रोल काय या सगळ्या प्रवासात? हो, कोचेस मी GM अभिजित कुंटेबरोबर ट्रेन करतो. ते मला असं गेम एक्सपर्टाईज आणि आयडियाज वगैरे देण्यात खूप मदत करतात. अजून एक आहे GM ग्रँडमास्टर विष्णू. तो चेन्नईचा आहे. तो माझ्यासारखाच आहे, पण 10 वर्ष मोठा आहे माझ्याहून. तो पण असा ॲक्टिव्ह प्लेअर आहे. तर आमचे खूप असे गेम एक्सपिरियन्समध्ये शेअरिंग वगैरे होतं की त्याचे कसे होते आणि तो कसा अप्रोच करतो गेम्सला. आणि पेरेंट्स? पेरेंट्स आई माझ्याबरोबर इनिशियली ट्रॅव्हल करायची जेव्हा मी सुरुवात केलेली. आणि आईबाबाने सगळं माझा खर्च, जो खेळण्याचा खर्च आहे तो सगळं करतात. हो. आणि त्याने मला कधी असं प्रेशर नाही दिलं की रिझल्ट्स यायला पाहिजेत किंवा काय एक्सपेक्टेशन्स नाही ठेवली. तर मी फ्रीली खेळू शकतो आणि जे आहे मी माझं नेहमी बेस्ट देऊ शकतो.
करेक्ट. तुझ्या कोचेस आणि आईवडिलांबद्दल? त्यांचा रोल खूप इम्पॉर्टंट आहे याच्यात, कारण की आता जे स्विम्स आहे ते एक कॉस्ट खूप हेवी असते ह्या स्विम्सची. एका स्विमला 15 ते 20 लाखचा खर्च जातो एका कंट्रीच्या स्विमला, आणि कुठलेही स्पॉन्सर्स भेटणं खूप मुश्किल आहे. सिन्स इट्स नॉट अ स्पेक्टेटर स्पोर्ट्स, यू कॅन सिट वॉच अँड एन्जॉय इट. अँड म्हणून मग स्पॉन्सर्स पण भेटायला खूप टफ जातात. तर ते मला खूप फायनान्शियली बॅकअप देतात, आणि प्लस त्यांचा मॉरल सपोर्ट पण खूप असतो मला, की नो मॅटर वॉट हॅपन्स यू जस्ट कीप मुव्हिंग फॉरवर्ड, वी आर बिहाइंड यू. आणि कोच पण माझे इज लाईक मोर ऑफ लाईक अ बेस्ट फ्रेंड. युअर कोच इज युअर बेस्ट फ्रेंड? येस, इट्स ओनली पॉसिबल बिकॉज ऑफ ऑल द होल टीम अँड शुभांगी मॅडम ऑल्सो. ॲट धिस पॉईंट आपण तुमच्या दोघांच्या एक ज्या कॉमन कोच इथे हजर आहेत त्यांना आपण आता व्यासपीठावरती बोलवूया. तू तुझ्या 2 विद्यार्थ्यांच्या मध्ये उभी आहेस आता. मला वाटतं तू शुभम बरोबर किती वर्ष काम करतेस आता? 6 वर्ष. 6 वर्ष तू शुभम बरोबर काम करतेस. ओजस बरोबर पण ऑलमोस्ट 5 वर्ष. ऑलमोस्ट 5 वर्ष. तुला ह्या दोघांची खासियत काय वाटते? शुभम म्हणजे दोघंही ते खूप वेगळे आहेत खरं तर. खूप जसे वेगळे. त्यांचे गेम वेगळे आहेत तसेच ते वेगळे आहेत. म्हणजे शुभम खूप एक्स्ट्रोवर्ट आहे, तो लगेच रॅपो बिल्डिंग आणि आमचं खूप लवकर जास्त झालं. आणि ओजस हा खूप रिझर्वड आहे, पण तो ना खूप स्पेसिफिक आहे. म्हणजे तो जे काय सांगतो ते मला अगदी स्पेसिफिकली सांगू शकतो की माझं हे होतं, हे होतं, हे होतं. आणि कॅटेगोरिकली ही कॅन वर्क बेटर. आणि शुभमच्या बाबतीमध्ये तो खूप ओपन असल्यामुळे काम करणं जास्त सोपं जातं. ओजसच्या बाबतीमध्ये एक सांगायचं म्हणजे किती विचार करण्याचा तो गेम आहे, की एखादं सेशन चालू असतं आणि ऑनलाईन मॅच मी त्याची बघत असते. एक मूव होते, माझं काउन्सिलिंग सेशन चालू आहे आणि 30-35 मिनटं झाली आणि वेन आय लुक बॅक तर अजूनही त्यांनी ती मूव केलेली नसते आणि पटकन तो ती मूव करतो. मग मला वाटतं अरे अख्खं काउन्सिलिंग सेशन माझं झालं आणि हा एक मूवसाठी एवढा विचार करतोय. सो दॅट इज अ लर्निंग फॉर मी ऑल्सो, की एखाद्या प्रसंगामध्ये किती वेगळ्या वेगळ्या अंगांनी विचार करून ती मूव त्याला करायची. सो ते मला खूप आवडतं. आत्ताचा एक प्रयत्न जो याचा फसला आणि आता हा परत प्रयत्न करणार आहे, त्या फेजमध्ये कसं तुम्ही दोघांनी हँडल केलं? आयरिश चॅनलला 11:40 इफ आय एम नॉट मिस्टेकन आपल्याकडे रात्रीचे 11:40 झाले होते. दुपारपासून तो पोहत होता. मी बाहेर होते आणि 11:40ला शुभमच्या वडिलांचा मला फोन आला की आता 4 किलोमीटर राहिले. सो शुभम बिईंग शुभम, आम्ही सगळ्यांना असं वाटत होतं की अरे 4 किलोमीटर इज हार्डली एनिथिंग फॉर हिम. आता मला 15-20 मिनटामध्ये फोन येणार. आणि आय वॉज ऑल्सो व्हेरी एक्सायटेड टू नो की आता मला फोन येईल. 35 मिनिट्स झाले आणि मला असं वाटायला लागलं की अरे आपल्याला फोन नाही आला आहे. मग नेक्स्ट डे सकाळी त्याला मी फोन केला, पण ही वॉज व्हेरी टायर्ड ॲक्च्युली, आणि तो हायपोथर्मियामध्ये गेलेला असल्यामुळे त्याच्यातून त्याला बाहेर यायला खूप वेळ लागला. पण ही क्राईड अ लॉट दॅट टाईम. मग मी त्याला रडू दिलं, कारण त्यावेळेला काही समजावणं किंवा काउन्सिलिंग करणं हे इट वॉज नॉट ॲडवायझेबल ॲक्च्युली. मग त्याच्यानंतर आम्ही बोललो की नक्की काय झालं. सो वेदर वॉज आउट ऑफ कंट्रोल. म्हणजे आपण जसं फॅक्टर विदिन कंट्रोल, बियॉन्ड कंट्रोल, तर वेदर बियॉन्ड कंट्रोल होतं. सो मी त्याला म्हटलं अजून एक N+1 आहे आपल्यासाठी. आणि मग त्यांनी आता तयारी केली आहे की तो नेक्स्ट इयर आता पुन्हा ते करणार आहे. सो फक्त 4 किलोमीटर राहिलेत त्याचे. सो इट वॉज अ पायलट स्विम फॉर हिम. नेक्स्ट इयर तो नक्की करणार. वा, म्हणजे तुम्ही आता त्याच्याकडे पायलट स्विम म्हणून पाहतात.